असं वाटतंय मला. जाऊ ना संध्याकाळी जाऊ. लग्नाचे वाढदिवस दरवर्षी होतं त्याला काय मग जाऊ. लग्नाचे वाढदिवस दोघं नका करू. आम्ही बी लग्नाला होतो, तुमच्या गाव लग्नाला होतं. जेव घाला गावाला, लग्न झालं परत जेव नाही घातलं तुम्ही. डेपुटी आम्ही नाही घातलं. तुमच्या तिथं तरी कुठे 17 पंतरवाळ्या उचलल्यात लोकांनी, यांनी कुठे घातलं? दर लग्नाच्या दिवशी पण 5-25 लोक जेव घालतोय. ए गपना काय चालले तरी चाळे माकडावानी. काळ्या तोंडाच्या कशाला आणि तो माकडापेक्षा कमी नाहीये. तो गावात वानेर आले ना पहिले याच्या घरी येतात भाऊबंदीचे. कोणी आणलं? आता जर मला ढपली आणलेली दिसली कोणी मग सांगतो. काय नादी लागाव यांच्या. काळं माकड आणि एक गोरं माकड. बरं द्या जेवण संध्याकाळी लग्नाचं. हा लग्नाचं जेवण देतो तुम्हाला. तुम्ही फक्त हॉटेल कोणतं लागतंय ते सांगा. हॉटेल कोणतं ते लागतंय ते सांगा. तुमच्या पैशाने जेवून या. हे कधी देणार नाही. नगर पुन्हा रोडला जायचं. सुवर्ण ज्योतवर आपलं खातंय. तुम्हाला काय वाटलं सुवर्ण ज्योतला फक्त तुम्हाला ओळखतात काय? आम्हाला ओळखीत नाही काय? कोतकर साहेब आम्हाला आमचे बी मित्र येत, तुमचे जरी पाहुणे असले तरी. मी पैसे देईन साहेब त्यांचे, माझे क्रेडिट आहे तेवढं. तुम्ही जेवून या. आबा तुम्हाला तर शाकाहारी लागत आहे. तुमच्या लक्षात आलं का? ते पाहुणे आपल्याला बी ओळखीत. आपण गेलो ना आपल्याकडून पैसे घेणार नाहीत. ते जेवून या पण ते आपल्याला बरोबर वाटत नाही ना. माकड्या यांना नेऊ नका. हे मार खातेन तिथं. हे गिराईकाला मारितेन धापल्या. यांना नेऊ नका. तुम्ही दोघच जा. यांना भांड घासायला लावते तिथे. बरं जाऊ द्या. ते जेवायचं आपण जाऊया काय बारला कोतकर साहेबांकडं. रात्रीच्या लग्नाचं काय? संध्याकाळचं लग्न जाऊ ना. कवा? तुमची गाडी 4ला निघावं लागन. गाडी धुवून आणा. आपण जाऊ गाडी. कोणाची गाडी धुवून आणा? तुमची गाडी डालून ठेवायची काय? झापाखाली ठेवली काय डालून? काढा ना बाहेर एखाद्या दिवशी. घराच्या पुढे लावलेली अशी लिंबाखाली मस्त सावलीला उभी असते बिचारी. कलरची सोने नाही सोन्यासारखी गाडी घेतलेली आहे. पण फक्त आणल्यापासून 2-4 बाऱ्या चाललेली. रोबाबात नवराच बायको जातात. दुसरे मित्राला कधी नेत नाहीत ती. सोन्यासारखी गाडी सोन्यासारख्या माणसांसाठी. आम्ही काय लोकांनी? अरे लोकांना तुमच्यावर गंज आला रे. याचा तर गंज किलो भर निघन. ते आहे तर लोखंड पण आमच्या सारखे सोन्यासारखे माणसाला ना. आता हे न्यायचे नाही का यांना? हे बसले मग यांचं द्या सोडून. आमच्या तुम्हाला नेईन मी. तुम्ही सोन्यासारखेच आहेत पण सेपरेट कार्यक्रमाला. बरं घ्या संध्याकाळी गाडी. माही नाही गाडी माही खराब झाली. डेपुटी माझी गाडी मोठी आहे. तिचं शिशी मोठं आहे. तिला एव्हरेज कमी आहे. लांब जायचे आपल्याला. तुमची गाडी घ्या. CNG आहे. आपण डेपुटी घ्या तुमची गाडी. एव्हरेज देते तुमची गाडी. लांब कुठे? 70 किलोमीटर तर फक्त. यायला काय पाय यायचं का? 140 किलोमीटर बरं घेतो भाऊ. दरबारला फिरून माझ्याकडेच गाडी आणीचा. तुम्ही माझ्याकडे आणीचा. एक काम करायचं मी घेतो. सगळ्यांनी मिळून मला त्याच्यात CNG टाकायचा. आपल्याकडे नाही भाऊ पैसे. CNG टाकायचं. जे CNG टाकीन ती येईन. नाही CNG टाक. अरे 200 200 200 400 800 रुपये. 800 टाकी फुल होती. 8 किलो तशी. 800 टाकी फुल होत नाही. 700 रुपये जाताना 700 रुपयाचा येताना 700 रुपयाचा. 70 किलोमीटर येते. डेपुटी काय 10 किलोमीटर तुमची एव्हरेज देते काय? गणित तुम्ही गाडी फुल करा आमच्याकडून आणि जा तिकडं तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूरला. अरे काय डेपुटी काय तुम्ही? तुमचं माझं 2 राहू द्या. 1000 रुपयाचं माझ्याकडे देऊन ठेवा. मी टाकेन माझं CNG. नाही 1000. हा मग 200 200 200 200 200 1000 रुपये नंतर दिन. भावकीचं लग्न आहे दादा बरं का? हा मग तू सगळे तोच पैसे घालायला पाहिजे होते. आमच्यापेक्षा तुमच्या जवळचे तुमच्या बेटातलं. मी वाढले आळीतलं त्याच्यामुळे. तू आळीतला जर लग्नाला यायचं असलं ना बरं का 4 वाजता बरोबर वाडा खाली येणे. 4च्या नंतर जर आलं कारण की लग्न लवकर जावं लागेल. जाऊ ना. चला डेपुटी यांच्या पैशात तुम्ही बघा. आपण ती मला माहित नाही. मी तिथे आले बरोबर 1000 रुपये घेईन आणि तर गाडी निघ. 1000 नाही 200 घ्या आमच्याकडून. तुम्ही नाही येणार का गाडीत? बरं चला बाबा ते तो 200 माहिती. अरे कधीतरी हातावर उतरा. हाता उतरा नाही. तुम्हाला ग्रामसेवक हातावे तुमच्या. आबा जाऊ बरं का मस्त पैकी संध्याकाळी. मस्त पैकी संध्याकाळी माहिती आम्ही आलो देऊ तुम्हाला. हा नक्की. हा बघा बरं का. मग झालं तुझे देतो पण ह्याच्या पैशाची काय गॅरंटी? नका देऊ त्याचे. मी माझ्या भरातून मी देईन. झाले असं कुठं असतं का? म्हणजे मग एक काम कर देऊन टाक मला 200. मी भरून टाकीन. बस चालेल जाऊ लागणार. तुला सांग का खरं झाले मला आहे ना
लग्नाला जायचंच नव्हतं या मग कशाला येतो भावकीच्या. आता भावकीचं काम आहे ना, तुला माहितीये की नवरदेव पोरग आहे का, तिने माझ्या पुतणीच्या लग्नात किती गोळ घातला होता. लग्नाच्या टायमाला. डायरेक्ट तडतड काम पडतो वाजले होते याच्या पाहुण्यांच्या तिकडे. मग काय आहे ना, आता भावकीचं काम आहे म्हणून याचं काय आहे, नकोच वाटत होतं मलाच. जाऊ दे नका येऊ मरू दे जाऊ दे भावकी अशी बी ना लय जळकीटी असते. तू एक काम करतो का झालं, काय मला काही करता नाही यायचं. तू उद्या आहे ना त्यांच्या परण्याच्या टायमाला धिंगाणा घालायचा, जशाच तसं तुला सांगतो. राडाच झाला पाहिजे लग्नात. ए श्याम्या लय जण असतील मला लय हाणतीन. मी आहे ना, तुला काय आलं मी सांगा, अरे पाहुणा ते थोडं प्यायल्यामुळे झाला घोळ म्हणून मी सावरून घेईन सगळं. डिपोटी ते आहेतच ना, सावरून घेऊ सगळं बरोबर. तू पण मला भाऊ इथूनच करंट लागन तिथपर्यंत जाऊच तरी ना डोक्याचा असा पोट झाला पाहिजे. ठाप ठाप गेला का लागीच नवर देवाचा वडीलच धरतो फटाफट वाजितो. तुला आहे ना सगळी सोय करतो, तू काळजीच नको करू. बघा तुझं टेन्शन चल, इथूनच चालू कर. चल तू. आला गेल्या किती वेळ राव, पाहुण्याच्या निघायचं होतं, 4:15 झाले तरी माणसं येणार. ती आता त्यांना धरून आणायला लहान बाळ आहेत का कडावर त्याच्यामुळे ना आपण दोघ गेलो परवडलं असतं. आले आबा लवकर यायचं ना राव, 4:15 वाजले. 5 मिनिटं तर उशीर 5 झाला मिनिटं मला. काय यायचं, 15-20 मिनिटं उशीर झाला. हे पण हे कुठे येतं, इकडेच आहे ना. तर हो ते बघा आले, आले, आले. खेळत आला जाल्या. अरे झाल्या प्याला का काय, प्याला नाही तर तो का हरिपाठ करून लग्नाला जायचं नाही, काय कुठं नाही घातली ती. नाही जाल्याला पाजली. म्हणजे मी तिथंच होतो, यांच्या बारीक बारीक गप्पा चालू होत्या. हा त्यावेळेस ते काय म्हणला की ह्या पोरांनी माझ्या पुतणीच्या लग्नात धिंगाणा घातलेला आहे. श्याम्या म्हणला नवरदेवानी. तर म्हणे ह्याच्या लग्नात तू कळ काढायची म्हणे, याच्या एका दोस्ताला धरायचं, कळ काढायची, भांडण करायचं म्हणे आणि बदला काढायचं, म्हणजे धिंगाणा करायचा वेळ होऊन. आणि म्हणून त्यांनी जाल्याला पाजून आणलेलं आहे. आईला हे काय श्यामी येडा आहे काय, सख्या भाऊकीचं लग्न आहे राव याच्या, आणि त्या नवरदेवाने कळलं काढली, मग त्याच्या लग्नात त्या पोरीच्या बापाची काय चुकी आहे. अहो त्याचं होईन ना नाक बिचारायचं पार घासू मरण ना त्यो डेपुटी त्यांना कट मारा. हा काय होईल, गाडीत आपल्या बरोबर राहते नवरदेवाचा बाप आणि ते नवरीचे बाप म्हणते हे तो गावाचे प्रतिष्ठित माणसं हे आमच्यावर सोडले काय हे नागोबा. बरोबर कुठून कुठून कळालं तर आपली चव जायची लक्ष नाही. यांना झटका द्या, साधा भाऊ बरोबर बोलतेत. थर्ड मारू आपण, यांना कट मारू. हा कट मारू. एक काम करू बरं. आले डीजे बीजे लावला ना आपण तिथे नाचणार बुवा. पोराचं लग्न आहे काय नाचायला, ए, लय वाकडे तिकडे तोंड न करू. किती उशीर रे तुला, त्याला पिऊन आणला काय तो. नाही मग रात्रीच प्यायला आहे. असं वय सकाळी आपण उठून गेलो तेव्हा ते चांगला होता. ते चांगला होता, चिचाव चढला तेव्हा. आता रात्री प्यालेला होता का रात्री प्यायला होता, सकाळी उतारा घेतला तरी ते म्हणला थोडी तरी जाऊ दे. उतारा तिकडे जायचं ना मसन वाट्या 2-4 भूत बघून उतारा घ्यायचा याला ना. घेऊच नको तू लग्नात, याला घरी झोप. उतर माझी दारू मध्ये कोरा बिरा चहा पाचतो त्याला, मी उतरेन त्याची लांब जायचं. अरे पण गरज होती का आता पिऊन आणायची. पाजायचं ना कोराच्या हातीचं डोकं ठणकत होतं ना, नीट झालं असतं ना. तू दारू पाजून आणलो होय. ते म्हणलं तुझ्या भावकीत लग्न खर्च कर काहीतरी. तू आहे ना वरून भोऱ्या दिसतो पण तू आतून आहे ना पोरा डांबऱ्या झालेला आहे. तू याच आहे ना डेपुटी लक्षण ठीक आता नाही. जावं त्याची दारू उतरण का. त्याला घरी सोडून ये. नाही उतर जाऊ आपण, चला माझ्या दारू फास्ट आहे, खाली उतरत ती वर चढत. हा ना खाली उतरते वर चढती. चला ना बरोबर. याच आहे ना, याला आहे ना उतरूच आपण. हा उतरू आणि मग जाऊ. याची दारू उतरल्यावर मग जाऊ. कुठं उतरणार तुम्ही मला. तुला आहे ना तुझी दारू उतरायची, तुला उतरूनच टाकला पाहिजे एखाद्यावरून. चला कुठं गाडी. बरं बरं डेपुटी हा. काय आलंय मग ते पाहुणे लागत आहेत नवरीचे माझे, हा त्यांना आहेर द्यावा लागेल. मंडळी म्हणली टोपी टावेल आणि ती एक साडी आहे ना ती पिशवी मग राहील. घ्या ना घरून. मी घरून घेतो, हा. मी जातो हा. आणि येतो इथे घेऊन. या लवकर जाऊन चल. इथे घेऊन येतो. साधा भाऊ हा तुम्ही टोपीचं म्हणले ना, हा मला बी टोपी लागेल ना उन्हाचं. हा मी तुम्ही बी येतो. घ्या. ऊन 45 हाफ 90 डिग्री हा, झाले. येतो आम्ही. त्यांच्या डोक्याचं अशी आहेत ना श्याम्या नुसते मग मी ना मग एक काम करा बरं का, मी काय करतो तुम्ही इथंच थांबा. सदा भाऊ गाडी घेतो, गाडी इकडे नाही आणली मी. गाडी आणली नाही होती मी इथे. अरे म्हणलं इथं सगळे जमू आणि मग तसेच घरून जाऊ. चला ना मग घरी जाऊन. घरी तुम्ही नका येऊ, एक काम करतो मी गाडी घेतो, साधा बोलटा घेतो त्या टायर आणि आबाला घेऊन मी असंच इकडून ह्या रोडने येतो परत. बरं या लवकर. इथंच येतो. हा आलो लगेच, जाऊ नका रे. डेपुटी बी अशी आहेत ना कधी मध्ये इसरत असतील. काय जाऊन त्यांचं जायचंय फोकाट बसून आपल्याला कमून आपण हे करायचं. ए श्याम्या हा तिथं गेला ना
पहिलं कोणतं गाणं लावशील? कोणतं लावायचं? मुंगळा. मग मी गाणं वाचन माहितीये का? मुंगळा मुंगळा मैं ओळखी चली टिंग 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 टिंग. गाडी मोडीशी नाही पडत नाही, थांब. नंतर काय करायचं माहितीये का? नागिन लावायची. नागिन डान्स. डोलेची नागिन निघाली, डोलेची नागिन निघाली, मी लगेच नवरदेवाच्या खालून डसन तुला लई लगेच धप्पा मारा आपण त्यांना. हा सोडणार नाही पाठ्या बाब्या. मला म्हणते ज्याल्या जास्तच झाली जरा. डेपुटी कमी आहे ना अजून? जास्त झाली म्हणजे मी पावलं नाही रे, तू नाही रे, डेपुटी आले नाही, गाडी जास्त माझा आला असं म्हणतोय मी त्यांना. खायला झाल्या अजून कशी येणार? किती वेळ झाला राव? श्याम्या नाही उतरत चालले बरं का. ट्रे सुटून 11 यायला लागली दारू. हा मला करंट लागेल तिथं अजून? मग अरे झाल्या आधीची एक झाली. वाईन ना मग. बरं ठीक आहे, नको काळजी करू. तिथे गेलो का देत तुला परत. हा टपक्यात चला रखवून या नाही. एक काम कर बरं, आपण डेपुटीच्या घरी जाऊ. एवढा वेळ असतो कुठं राव? अर्धा तास होता आलाय. चल दमानी ये गाडी मोडीशन बोल. लाखाची गाडी आहे फोडून टाकीच. डेपुटी, ओ डेपुटी. रेपोटी उपसरपंचाचं घर येतो असं ओरडतो का म्हणून लोक काय म्हणतील? शांत राहा मग आता. डेपुटी कुठे येतं? लग्नाला दिले. काय कवा? अर्धा तास झाला. अर्धा तास झाला? अरे अरे आपण झाले अर्धा तास झाला झाडाखाली उभा वाट पाहतोय तिथं. ती एकटी कधी जाते? कोण कोण गेले? सदा पण आबा आले होते ते त्यांच्या बरोबर गेले निघून. ती झालती? हा 4 व्हीलर मध्ये. झाल्या आपल्याला ठेवलं राहू ते नीरस. राहू दे. काय राहू दे? माय भागलं आईला तू बरं भागलं. इथं मग गेले ना पैसे. हा फुकाट गेले ना मग. बघू आपण त्यांना आलो. काय नाही बरं तरी लग्नात आल्या. बघा बघा बिरो घालून नवीन गाडीवाले झाले का तुम्ही? भाई हा गाडीवाले झाले तुम्ही? कुशाल भाऊच्या लग्नात येऊन दिलं नाही आम्हाला? लग्नात येऊन द्यायला तुम्ही केवढा आले? आम्ही वाट बघत बसलो घरी. घरी वाट बसलो तुम्ही? मग आम्हाला म्हणले तुम्ही इथं थांबा वाडा खाली. पार तशी आम्ही थांबलो. घरी नाही मला म्हणले वाडा खाली थांब. पर्यंत बियाट यायला लागली होती मला 2. छोड घरी गेलो तर ठीक आहे म्हणला. गेले ते असं असतं कुठं? अहो भाऊकी काय म्हणून मला भाऊकीच्या लग्नाला वाटलं तुम्हाला घरी बोलले, आम्ही घरी वाट बघितली. मी म्हणलं बहुतेक आता तुमची काहीतरी माझ्या भाऊ काय पैसे दिले नसते काय? आम्ही सीएनजी चे लगे तुम्ही एवढे गेले. पैशावाले लग्नात जाऊन गोंधळ घालाय डोक्यात होतं तुमच्या. भाऊकीच्या लग्नाला येऊन नाही दिलं. कोण म्हणलं तुम्हाला? कोण म्हणलं तुम्हाला? देशप्रेमी आलता ना झुलत. पण भावकी माई होती, मी थोडीच पेलेलो होतो. याला पुढे घालितो का तू? तो वरून आतून काळा व्हायला लागला रे. फिरू नको लय असा. श्यामराव लग्नात नको करू सत्यानाश. एखाद्या चांगलं करायचं असलं ना तर चांगलं जर होत नसलं तर वाईट बी करू नये. तुम्ही बोलत होते ना, आबाने ऐकलं होतं तरी आबाने आम्हाला सांगितलं नाही. पण जेव्हा सकाळी तुम्ही आम्ही वाट बघत बसलो तेव्हा पिऊन आला तेव्हा आबा म्हणले की तुमच्या डोक्यात तू श्याम याला म्हणला जे आलेला की पे आणि उद्या त्या नवरदेवाच्या मित्राचे खोड काढ तिथे आपल्याला धिंगाणा करायचा आहे. हा डेपुटी तेच मला मानला होता ना. बरं झालं तुम्ही मला नेल नाही सगळ्या लोकांनी माझ्या नावाने खडे फोडले. तुझ्या हाडाचे गाठोडे मारले असते. तू कोणता हिंद केसरी रुस्तुमे लागला. ते पोरं वरडातले डीजे पुडलेत ना. तुझं आहे ना चिंबळ्या मासा केला असता त्यांनी पॉपकॉर्न मध्ये घालून आहे ना. तुला तुम्ही आता बोलता मग माझ्या पुतीच्या लग्नामध्ये 3 धिंगे आलो. तुम्ही कोण नाही बोलले मग तुम्ही? अरे दादा आम्हाला विचारून घातला त्यांनी. आम्ही म्हणलो का घाला. सदा भाऊ मला काय म्हणायचं, याच्या पुतणीच्या लग्नात गोंधळ घातला त्यावेळेस तुम्हाला किती वाईट वाटलं? हा त्या नवरीकडच्याला किती धिंगाणा आला. त्यांनी बाज एवढा मोठा त्यांनी खर्च करायचा आणि धिंगाणा झाला. नवरीची पळापळ झाली असती, लोकांची पळापळ झाली असती. आणि तुले याडपाटा मला सांग, लोकांच्या गावात जाऊन धिंगाणा करायचा तुला सोडा असता का जिता त्यांनी? तू काय ओळखीचा आहे का त्यांच्या? तुम्ही आमच्या गाडीत तुम्ही भाऊकी आमच्यावर ठसकली असती. मेंबर नसता होऊन दिला, वर धुऱ्या केल्या असत्या त्यांनी. 25 मताचा गाठा त्यांचा बी. तुम्ही आमच्या गाडीत जाऊन धिंगाणा ते म्हणते डेपुटीने आणि सदा भाऊनीच यांना फितून दारू पावून लावलंय काय ना आमचं लग्न सत्यानाश करायला. उलट तुम्ही आमच्या आभार माना, आम्ही तुम्हाला नेलं नाही तिथं धिंगाणा झाला नाही. धिंगाणा झाला असताना याचं तोंड सोडलेलं असतं मडक्यावरी आणि तू आतमध्ये असता. आणि तुला आहे ना त्या दवाखान्यात त्या फुकाट येत आहे ना ती योजना, आरोग्य योजना, त्याच्यात सुद्धा तुला कन्सेशन नाही. तुला भरावं लागले असते. देशप्रेमी होता ना तू.
आणि दादा इथे 2 घोटापायी आपण काय करतो हे लक्ष ठेवायचं बरं का. बरं का, हे 2 घोट आहेत ना क्षणातले होऊन जाते, पण नंतर लय पस्ताव करायची वेळ येते. या लाल गाजल्यामुळे मी काय ऐकू लाल गाजल्यामुळं काही तूच म्हणला मला पाज म्हणून. गप गरीबाच्या लग्नात तुला धिंगाणाच करायचं होता त्याच्यामुळेच पाहिजे. फिरला ह्यो आहे ना लय गारुडी आहे, असा पुंगी वाजन तसा पाना डोली. आणि तुला सांगू का शामराव, हे बघ त्या 1 दिवसाच्या लग्न करताय ना, त्या नवरीच्या बापानी नवरदेवाच्या बापानी लय खस्ता खाल्ल्या असतात. एक तर पोरांना पोरी भेटणार बरं का, इकडून तिकडून पोरी भेटा त्याच्यात तुम्ही धिंगाणे करायचे, म्हणजे ते बिचारा नवरीच्या बापानी एवढा खर्च केला तो सगळा वायाला घालायचा. जरा लाजा धरा थोडा, आणि जरा दुसऱ्या येऊन आपलं मन जाना. आणि नालायक हो. जरा तू बी सुधारलेलंच आहे मी. आणि शुभकार्यात गोंधळ नका घालू. तुला आहे ना डेपुटी याला सांगा समजून, हाडाचे आहेत ना गठुडे बांधते लोक नदी सोडून देते जरा. चला येड्या पुढं गायली गीता ते म्हणतो रातचा गोंधळ बरा होता. समजणे वाला कोई इशारा काफी, समजून घ्यायचं का घ्या. नाही तर 50 रुपये उतारायला द्या 50. उतारला लागला असं ना तिकडे आहे ना देवळाच्या माग नदी आहे ना, तिथे चांगला उतार आहे, तिथे जा आणि उतार घे आणि मर. अरे हे खुशाल म्हणून नाव घेतो राव, तुला काही वाटत का रे? काय वाटत का म्हणजे? अरे तुला बी काहीतरी वाटायला पाहिजे. श्याम्या खुशाल म्हणतो चल तुला 90 पाहिजे तू, आणि ते गेला का धिंगाणा घाल. अरे त्यांनी घातला असेल तुला लग्नात धिंगाणा, ते दी सोडून. पण त्या पोरीसाठी बापाने काय काय कष्ट केले असते दर्शक आठवू, ते सोडून दे, ते विषय जाऊ दे. जर तुझे आणि माझे पोरीचं जर लग्न असतं आणि एखाद्याने जर धिंगाणा घातला असता, तुझ्या मनाला कसं वाटलं असतं रे श्याम्या, सांग. अरे राव झालं तो, म्हणजे आयुष्यभर ध्यानात राहतं माझ्या पोरीच्या लग्नात कोणीतरी धिंगाणा घातला. हाणलेला तर वळ निघून जातो, पण हे मोठं कान केलेलं नाही निघून जात श्याम्या कधी. खरं आहे तो. बरं झालं आपल्याला डेप्युटीने नेलं नाही. हा हेच चांगलं झालं की नाही, त्यांनी चूक सुधारली आपली. उलट आहे की नाही नेऊन. नाही बाबा इथून पुढे ना जायचं असलं तर नीट राहायचं, लग्नात जाऊन कोणाचे बी आशीर्वाद द्यायचे, नाही तर आपलं जायचं नाही. लय राग आला तर काय जायचं भाऊ, आपलं गप्प बसायचं खुरड्यात आपल्या. चल अयो झाल्या मटणी सरलं ना, आता कसं करावं बो. तो याच्यात आणली टाकून, बरं जाऊ दे फ्रीज मध्ये. रुपे दर एवढं फ्रीज मध्ये ठेव. काय? अरे त्यांचं बे पोट फुगलं ना, मग मोकळं होतं. आणि चिकन नाही का आणलं? जातो ना लगेच घेऊन येतो मी चिकन. मग हेच कशाला एवढं काय नडलं होतं होय? एवढं नडलं होतं म्हणजे पोट फुगल्याला मोकळं होतं, मग त्याच्यामुळे आणलंय. हे ना हा होय, बर मी ठेवते फ्रीज मध्ये ठेवतो. मी टपक्यात जाऊन आलो तर मस्त पैकी मसाला बिसाला करून ठेव. हा. लगेच येतो ना, लगेच 10 मिनिटात घेऊन येतो मी. हा चालतंय. जातो ना लगेच घेऊन येतो. जाऊ का? हा लवकर या लवकर. हा बया माझा नवरा किती गुन्हाचा आहे, कालपासून माझं पोट डंबरलंय. ह्यांना बरोबर कळलं बाय. जाऊ दे मी पितेच, लय पोट खराब चालेल माझं डम. अयो कसं नक्की चव लागते बया, काहीतरीच लागते. नाही अशीच लागत असं माझं पोट डंबरलंय, मग अशी चव असेल पोट डंबरलेला. जाऊ दे अजून पिते. मोबाईलचं पाहिजे भारी राव, एक नंबर केलाय. दिसत का तुला? गाय बांग कोणाला मानला? एका फटक्यात मुतीन. येडा आहे का रे? काय तू धडाकला त्याला तूच वरडत आहे. ठीक आहे, योग्य दर्शक आवाज खाली कर बर का. मी कोण आहे तुला माहिती आहे ना? कोण आहे तू? जे आले कुणाला याडा मानला? एवढा मोठा रोड आहे, तिकडून जायचं ना. तू काय भांडण करून राहिलाय? जाय निघ चल. येडा आले. ओय थांब. काय कुणाला याडा मानलं तू? अरे तू चांगला आहे का नाही? आत्ताच म्हटला मी किती चांगला आहे, जालू आहे. याडा कुणाला मानला? कोण मानला? येडा जालू कशाला म्हणणार आम्ही? योग्या ठीक आहे, ध्यानात ठेव बर का. मी तुमचं आहे ना बारसं खाऊन मोठं झालेलं आहे. मी काही चुते बिते नाही. झालं नाही? हा चल परत जाय. फटकात टाकीन. निघ. चालू येडा घे रे. वहिनी असते तो राहिले हा ना राव, अशा काय झुलू राहिले त्या? काय मित्र. चल बर येऊ पाहू. नको राव, आता जाल्याने किती आपल्याला शिव्या दिल्या, हानमार केली. चल येऊ पाहू. नको तो कसा आहे माहिती ना? चल जाऊ दे. चल. वहिनी काय झालं तुम्हाला? कोण आहे रे? मला ओळखा ना तुम्ही?
अहो, सोय या हा हे बारक कोणी जेव्हा विसरली लगा तू 3 दिसतोय पण मला यो 3 अयो आणि मी तू जवळ आहे ना तू एकच दिसतोय असं कसं काय होतं 3 दिसतोय हे दिग्या कुठे गेला हा दिग्या काय कशाला आलाय तू थांबतो चहा ठेवते मी अहो हे वहिनी बसा बसा हे काय हे काय पेले पोट मारले खराब झाले म्हणलं थोडासा हे पेले काय तुम्ही कोणी आणलं होतं चांगलंय तुझं पण पोट साफ होईल ह्या बारक्याला बी दे जरा अयो अरे चांगले आयुर्वेदिक औषध आहे ते पे तू कोणी आणले होते झाले नाही का माझ्या नवऱ्याने आणलं माझं पोट खराब झालं म्हणून वहिनी गावात आहे ना आता लय वेगवेगळं झालेलं आहे एवढ्या वर्ष माहेरला होत्या ना लई बदल झालेला आहे तुम्हाला आता ना आज जाऊ फिरतो आम्ही चला चला आताच मी स्वर्गात जाऊन आले आता तुम्हाला आहे ना स्वर्गाच्या वर देवताला भेटून आले मी देवता देव यम यम असा करत होता वहिनी अहो तुम्ही नरकात गेले असं तुम्हाला स्वर्ग दाखवतो चला उठा 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 मला उठायला अरे वहिनी उठ चाललोय पण आपण इकडे तू अरे जालेनी ना त्याच्यात आहे ना दारू मिक्स केलेली वहिनी पूर्ण आहे ना आता ठॉय झालेली वहिनीची चव गेली ना आपला जाल्याचा बदला एकदम फिक्स होईल कळलं का बदला घ्यायचा आहे चला वहिनी जाऊ फिरतो तुम्हाला चला अरे मला काय झालंय तुम्ही सोडा मला काय कळत नाही का सोडा मला अरे डोक्यावर बिकर पडेल वहिनी चला राव ए ठीक आहे मी चालते नीट चला हा वहिनी बसा या बाई सुगंधा वहिनीचं घर या आहे सुगंध जायचं नीट बसा नीट नीट घर नाही तर डोक्यावर पडेल होईल येईन आपल्यावर सुगंधा वहिनी वहिनी या काय रे काय झालं कोण आणलंय पाहुणी आली पाहुणी आणि या शेड्यूल का बरं हा माझी अगे बाई असं काय करते तू ए रूपा काय झालं काय तुला कोण रूपा वहिनी कोणी भाजले या ते जालेच औषध पिली ती पोटाचं म्हणून भाई अगं रूपा तुला डोकं ऐकलं तुला कळतं का तू काय पिलं म्हणून कोण पिलं ते औषध पिलं नाही वहिनी तुम्ही औषध पोट दुखत होतं म्हणून पोट दुखत होतं म्हणून औषध पेले मी पोट बरं झालं का आता भारी भारी झालं भारी अगं रुपये तू डोक्यावर पडली डोक्यावर तुला अक्कल आहे का काय तू काय करती अजून सगळीकडे जायचंय पुढं ए बाबा आईला घरी नेऊन सोड कुठे घेऊन चालला सगळीकडे आता 10 मिनिट गाव दाखवायचंय त्याच म्हटल्यात वहिनी तिला गाव माहितीये लोक हसतील सगळे तर चालू भाऊजीला मारतील लोक बायकून दारू पिली म्हटल्यावर बघ तुझ्या बायकोला हसत्यान सगळे त्याच्या कशाला तुझ्या नवऱ्याला हसतील त्याचा लग्न नाही झालं वहिनी चला तुम्ही आम्ही जाऊ द्या त्यांना ते मला स्वर्गात जायचंय चला स्वर्गात देव दाखवतो तुम्हाला अजून दुसरे चला चला अरे कशाला दुसरे देव दाखव तिला घरी नेऊन सोड ना घरीच नेणार रे आता बाई पडू दे काय डोक्याला ताण या रुपीचा जालू भाऊजी कुठे गेले बाई लिंबाचे झाड आहे का याला आंबे येते बर का हो मला लय आंबे आवडत ए मला सोड मला काय धरू नका सोडा ओ रुपाविनी अहो काय चाललंय काय झालंय काय नाही झालं ते अशाच करायला अयो श्याम भाऊजी तुम्ही हा मी शामराव काय झालं तुम्हाला काय झालं पण असं कमी धरले काय झालं मला सोड काय झालं मला पडते त्या डॉक्टर काय झालंय काय पण चक्कर कमी राहील तुम्हाला तुम्ही त्यांनी ना जालूचं औषध घेतलंय जालूचं औषध घेतलंय जालूची बाटली घेतली त्यांनी अरे दारू पिली योग्य ती मला एवढं म्हणता का मी दारू पेले
तुम्ही बेवळे तुमच्या घरचे काय काय पण काय बोलता कोणता ब्रँड आहे तुमचा नेमकं सांगा तरी मला. माझा ब्रँड मी दारू पिते का ब्रँड म्हणता मला. मी साधा कोरा चहा सुद्धा पित नाही त्यात सुद्धा दूध टाकून चहा पिते पण बँड अँड बँड जा माझ्या नवऱ्याच्या जीवावर मला पितो बाईला बी प्यायला लावली नीट धर ना. तुम्हाला पेताड म्हणते तू पेताड तुझ्या दुकानातले पेताड. हिला घरी घेऊन जा. नाही गाव दाखवायचं काय तू घरी जा रुपा. आताच मी स्वर्गात जाऊन आले देवासना भेटले असा नमस्कार नाही नका वाकू तुम्ही नीट धरा. घरी पोच करा रे डिग्या गाव नका दाखव ऐका माझं गावात घालू दाखवतो आम्ही जातो मी काय कळत तुम्हाला गाणं म्हणा वहिनी एखादं नुसते उद्योग गावात काही ना काही. हो शामराव कुठे चालले तुम्ही? अरे तुला कळलं का? अहो कळलं का काय मला तुम्हाला एक सांगायचं ऐका पहिले. हो ते दिघ्या योग्य आहे ना त्या रुपीला घेऊन आले ते माझ्या इथं त्या दोघांनी ना तिला दारू पाजली आणि आता अख्खं गाव घेऊन फिरवलं नुसतं तिला घेऊन. अरे मग ते आता मला भेटलो तेवढं मी त्यांना म्हणलं घरी घेऊन जा ते म्हणले नाही गाव फिरायचंय. अरे म्हणलं बावड झाली काय तुम्ही मी वाज घेतला दारू पिलेली ती. अहो मी पण त्यांना तेच सांगितलं मग तुम्ही तिला घरी घेऊन जा. एक काम करा चला बरं आपण डेपुटीला सांगू नाही ते ना कुठे घेऊन जातील तिला. डेपुटीलाच सांगावं लागेल ते आपल्याच्या ऐकायचीच नाही आणि योग्य डेपुटीच्या वटणं नाही यायचं पहिलं. चल पटकन सांग. हो डेपुटी काय चाललंय तुमचं मोबाईल काय पाहता तुम्ही? काय झालं गावात किती धिंगाणा झालाय. काय कोणाच भांडणार भांडण नाही झाले डेपुटी ते जालूभाऊची बायको आहे ना ती अशी गावभर फिरती ते डिग्या आणि योग्य घेऊन फिरतोय तिला. नीट सांग ना तू त्या डिग्यानी आणि त्या जालूच्या बायकोला दारू पाजली. काय दिघेनी आमच्या कमून काय माहिती का बरं पाजली ते दोघं जण गावभर घेऊन फिरताय तिला नुसतं. कुठे येते आता पहिला रस्त्याने पाहावं लागेल ती कुठं बाबो काय पिढा आहे डोक्याला. आता इकडे पुढे भेटलो चला तुम्ही पटक्या. अरे काय पिढा लावले राव या पोरांनी जालूची बायको भेट सांगतो डेपुटी त्या डिग्याने योग्याने तर काही कुठं केला ना तिला बाहेर नेऊन त्याला नसते उद्योग व्हायचे. चला काही पण काय शामराव असे पोरं आहेत का ते बरोबर त्याला म्हणलो काही नको करू लहान लहान लेकर काही बी बोला त्यांच्याबद्दल. लेकरे खायचे तुला कुठं गेले असते जाऊ डोक्याला गाव म्हणून झालं कसे तुम्हाला सांगतो डेपुटी इकडे चला ना तुम्ही. येणा झाला का इकडे कुठं मळ्यात कुठं चालला मळ्यात नाही जायचं कुठे घेऊन जाते मळ्यामध्ये काही पण काय हो शामराव तुझ्या डोक्यात भोसा भरला हा भद्र कमून तसे पोरं आहेत का ते जरी येडे असले तरी. अहो तुम्हाला काय माहितीये सुगंधा तुला काही कळत नाही मला सांग ते पोरं तसे नाही तर त्यांनी तिला दारू पाजलीच का? अरे उद्देश आहे ना त्यांचा. अरे आधी बघू दे काय झालंय नेमकं दारू पाजली का नाही. तुम्हाला कळतं का त्या जालूची बायको किती डेंजर आहे त्यांना कापून टाकेन हात लावल्यावर तरी. हो डेंजर आहे पण पेलेव तिला भानच नाहीये सोडलं तरी नुसती अशी करीत होती माहितीये का? तू एक काम कर मळ्यात जाण्याऐवजी ना आधी तिकडं अण्णाच्या तिकडं अजून ती गली राहिली परत इकडचं त्या आपल्या पुढचा ग्रामपंचायत तिथं पुढे राहील. चल काय व्हायच्या आधी धरले असते तर वासन ना तिचा जीव. ए बरं ना मला गोडभर पाणी प्यायचंय रे. बस इथं अण्णाच्या घरी आलोय आता आपण. झाल्या त्या डिग्या काय अहो अण्णाकडे आलोय आपण. पाणी द्या ना गोडभर पाणी. पाणी द्या ना. पाणी पाहिजे का तुला बाई? हा हो घसा कोरडा पडलाय वरडू वरडू. अरे काय काय झालंय भाऊ? हा अण्णा जालूची ना उरलेली पेली. तुम्ही काय आणलं हे? अरे 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 कशाला गावात फिरी तुम्हाला कळत नाही का रे? फिरीता काय तिला आता तेच म्हणतात गाव फिरवा. पाणी द्या बामा जरा कोराच्या लिंबू पिळून आण ग पाणी आण थोडं. अगं पाणी आण थोडा आणि कोराच्या लिंबू पिळून आण बरं जरा योग्य जरा यागळं यागळं येते जाऊ दे असं त्याचा. सासूबाईचा आवाज येतो कुठे सासूबाई? नमस्कार सासूबाई. ए बाबा हा रुपा शांत शांत बस तुला चहा पाहिजे तो बाळा कोरा लिंबू पिळून आण पाणी बिणी देतो. मी कोरा नाही पित दुधाचा पित. आता माझा आई कोऱ्याच्या आणि लिंबानी ना तुला जास्त फायदा होईल. तू नको टाइमपास करू आणते. मला कोराच्या नको. हे अरे कसं रे असं तुम्ही हिला कुठून आणलं रे? काय माहिती व्हायला डोक्याला ताप आहे. हो डेपुटी हळूहळू शामराव. का रे
आकलीचा पत्ते आहे तुम्हाला? होय. अरे एका लग्न झालेल्या बाईला तुम्ही खुशाल दारू पिऊन गावात हिंडतात. हा अक्कल आहे? तुम्ही दारू पाहायला लागली लोकांना आता. बरे आम्ही नाही पाजली. मग ही कस काय बाई दारू पिली? आई शपथ भाऊ आम्ही नाही पाजली. अरे मग हे काय चाललंय? डोकं झिंकल्यावर करते डोकं साऱ्या गावात घेऊन येतात तुम्ही. आम्हाला त्यांच्या घरी जायच्या आधी ते पेलेल्या होत्या. पेलेल्या होत्या? खरं सांगा त्या तुम्ही. ती बाटली होती त्यांच्याकडे कोणती तरी ते प्यायला त्या. रुपाताई ओ रुपाताई कोणी पाज कालवा लावलाय माझ्या दारात येऊन डोकं उठलं ग. शुद्धीवर आहे ना, शुद्धीवर आहे तुम्हाला ना. कोणी काय चाललंय? पाजली? कोणी पाजली तुम्हाला दारू? कोण नाही पाजली, मी स्वतः पिली. अण्णा तू प्यायला लागली. तिला पाणी द्या त्यांना. अण्णा बघितलं का आता होतं काय तमाशा मांडला जे आले. स्वतः तर पियत होता, आता बायकोला जर सवय लावली ते गाव काय सोपं आहे का आता? हा 14 लक्ष नाही ना, अख्ख्या गावात धिंगाणा घालते नी. याच्यापेक्षा तिची बायकोला डेंजर आहे आणि त्यात दारू पिली म्हणलं बाबो. डेपुटी अरे बाया माणसांनी दारू पिऊन गावात हिंडली म्हणजे गावात किती चौक गेले. आपल्या गावाचं नाव घालवलं या पोरीने राव. अयो आता कसं करायचं जर बाया दारू प्यायला लागल्या काय करावा? लईच अवघड झालं मग, लईच अवघड झालं आता तो काय अवघड झालं मग. आता झाल्या ही दोघं जर दारू प्यायला सोबत लागले तर मला आहे कोणी जोडीदार दूध दारू अरे प्यायला? तो काय येडा आहे का काय? बाय माणूस दारू पिले त्याचं काय नाही. मा दोस्त दारू प्यायला लागला म्हणून. अरे हे बावळटच ना, येड्याचे दोस्त येडेच. बावळट नाही, पुरेपूर येडे. मला एक सांगा, आता तो जालू भाऊजी कमी होता गावामध्ये दारू पिऊन हिंडायला, ही बायादारशी सोबत अहो रुपाताई, अहो तुम्ही मी तुम्हाला चांगलं समजत होतो म्हणलं, तोंडात फटकळ आहेत. काय ह्यो आला बघ, ह्यो आला पळत पळत. कुठे गेला तू? कुठं म्हणजे मटण आणायला गेलतो. काय मटण आणायला ही बायको बघा काय म्हणा, गावभर तमाशा करून राहिली. जालू आले माझे जालू आले. शुगर आणलं का तुम्ही? ऐका बघितलं का नवऱ्याच्या तोंडवर आहे का काही? मी मटण आणायला गेलतो. ए पारे, अरे नालायका, बायकोला दारू पाजूस तर तू कुठं होता? डेपुटी. मी घरी आणून ठेवली ती ढोशीली काय सगळी ढासा ढासा. अरे पण बायको प्यायला लागली, तू घरी कशाला दारू आणतो? ती आणली होती मला. अहो पण कळत नाही का, घरामध्ये दारूची बाटली आणून ठेवा का? आपली बायको अशी पागले म्हटल्यावर तिला सांगितलं होतं तरी बी. काय सांगितलं होतं? सगळी गावात इज्जत घातली बहिणी. आता नाही, काय हे करावं? बरं झालं, हे बरं झालं. तू दारू पिऊन जी चव घाली तो काय तरा होती हे कळाली तुला, आणि तुला शिक्षा दिली. हिला दारू पिऊन हिने जो तमाशा केला की तुला शिक्षा आहे, आणि तुला सावध केलंय. अण्णा. तुला सावध केलं, बंद कर तू आता. अगदी माझ्यासारखं बोलले का मनासारखं तुम्ही. ह्या नाला केला ना, याची दारूची शिक्षा भेटे, देवानी शिक्षा दिली. अरे तू दारू पिऊन रोज गावात धिगाणा करतो, तिला तकलीफ आणतो. आता एकच दिवस तुझी बायको दारू पिली तर तुला वाटायला लागलं माझ्या गावात चव गेली, आणि तू किती चव घालताशी. डेपुटी हिला कुठं हिंडी. बघितलं का असं तो काय दातार काढितो तू? काय कौतुकाने विचारतोय. मला सांगितलं नाही त्या दारू. ए तिच्या काय डोक्यात घालतो? तू डोक्यात घालायला पाहिजे नालाय का. सगळी चव घातली नाही हिनी. तुम्हाला कळत नाही का पहिले तिने चव घालूस तर? झाल्या आता हे लक्षात घे. हे बघ तू दारू पित होता, बाहेर पित होता, आता तू घरी दारू आणायला लागला. हे कसं झालं माहितीये ना. आणि तुला सांगतो याच्यावरून धडा घे. आता दारू प्याल्यानंतर गावात कशी चव जाती. तुझ्या बायकोने एकच दिवस पिली तर एवढा धिंगाणा घातला, तू गावात महिना पिऊन धिंगाणा घालतो. लोक किती वाईट करत असतील. नालायक जरा याच्यावरून धडा घे, आणि परत घरी दारू आणू नको. काय तुला वाट लावायची ती बाहेर लाव. आणि माझं तर म्हणणं तू दारू सोडून दे. डेपुटी माझ्या नवऱ्याला नका काय बोलू, माझ्या नवऱ्याचा काही दोष नाही. अहो त्यांनी ना माझं पोट डंबरलंय म्हणून औषधाची काळी बाटली आणलेली, ते मी पेले, आणि काय माहिती माझं डोकं लय ठणठणायला लागले, तेव्हापासून झिंगल्यागत झालंय मला. आता आलं लक्षात, तो घरात दारू आणून ठेवली कसा कुठं झाला. दादा इथून पुढे जरा सुधार आता बरं का. आणि इथून पुढे ना तुला एक लक्षात आलं का, एकच दिवस तुझी बायको पिली तर गावात एवढा धिंगाणा घातला, तू एवढी चव घातली. रोज तू किती हे करीत असेल. त्या बायकांनी किती सहन करायचं. आपला नवरा रोज दारू पिऊन येतोय आणि आपण बायकाला हे करतोय. मला सांग कसं आहे. डेंजर डेपुटी तिला ओळखाव नाही म्हणून मी त्याच्यात ओतून आणली. रे पण येड्या, मला सांगायचं ना तू माझ्या घरी ठेवली असती ना. घरी काय नेली तू? ए नालाय का. अरे त्याला दारू सोडायचं सांगतो का दारू प्यायचं सांगतो परत? हा नियम बदलून सांगतो का फक्त माझ्या घरी आणून पेत जा म्हणून? बरं ऐकन डेपुटी, मी जाऊ का हिला घरी घेऊन? नाही थांब आता कोणी कुठं जाऊ नका. हिला कोराच्या लिंबू पाहिजे तो. मामे हिला चहा ठेवण्या सगळ्यांना कोरा चहा पाजा. इथं बस आता आपण चहा पिऊ, शांत होऊ. कोराच्या लिंबू हिला पाजरीच्या डोक्यावर गार पाणी वत जरा. पाणी वाटाणा आणि पाणी आता घरी नेऊन वत. पाणी आता घरून येऊन वत. चहा प्या आणि मग जा. हा ना बाई दारू नको पीत जाऊ ना असं काही. सगळी बाटली पिली का काही ठुली? गप्प बसा हो शामराव.